वजन तर कमी करायचंय, खूप वर्षापासून विचार करते, 6 महिन्यापासून विचार करते, 4 महिन्यापासून विचार करते, महिन्याभरापासून विचार करते, 1 तारीख आली की चालू करते वेट लॉस करण्यासाठी, 20 तारीख आली की चालू करते. असं खूप प्रश्न असतात आपल्यामध्ये, पण आपली सुरुवात काही होत नाही. पण आता दिवाळी आले, ख्रिसमस आलाय, पुढे 2025 26 लागेल, इकडे फिरायला जायचं होतं, तिकडे फिरायला जायचं होतं, खूप सारे असे आपले प्लॅनिंग असतात. पण वजन पण कमी करायचंय तर बेस्ट आणि बेस्ट ऑप्शन आहे श्रावण महिना. श्रावण महिन्यापासून सुरुवात करा तुम्ही वजन कमी करण्यासाठी. एका महिन्यात तुमचं 7 किलो वजन आरामात कमी होतं. आणि श्रावण महिन्यात वजन कमी झालेलं, पुढे आलेच नवरात्री, नवरात्रीमध्ये तुम्ही छान वेट लॉस करू शकता. आता श्रावण महिन्यात काय करायचं, कसं करायचं वजन कमी, तर खूप छान सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा सिंपल, साधा आणि 0 खर्चाचा मी आज तुमच्यासोबत डाएट एक शेअर करते. हा डाएट जर तुम्ही फॉलो केला तर तुमचं गॅरंटीने सांगते एका महिन्यात तुमचं 7 किलो वजन कमी होणार आहे. हाच डाएट मी माझ्या स्टुडंटला देखील देणार आहे श्रावण महिन्यामधला. खूप चांगला रिझल्ट, ज्यांचं वजनच कमी होत नाही ना त्यांचं पण वजन कमी होणार आहे या डाएटनी. खूप सिंपल आहे. उपवास तर आहेच आपले 1 महिनाभर. आता खूप जण 1 वेळ उपवास म्हणतात, म्हणजे श्रावण महिन्यात 1 टाइम जेवण. ठीक आहे, तर हे जेवण कसं करायचं, 1 टाइम जेवण कसं करायचं, आणि ह्या जेवण केल्याच्या नंतरच्या टायमाला आपल्याला भूक लागेल का, काय खायचं काय नाही खायचं, सगळं डिटेल्स मध्ये चला. तर आता काय करायचंय, श्रावण महिना चालू झालेला आपला 25 तारखेपासून. आता आपल्याला 25 तारखेपासून 1 महिना, श्रावण संपेपर्यंत 1 महिना आपल्याला टोटली उपवास करायचे आहेत, आपला डाएट समजूनच. ठीक आहे, उपवास तर उपवास, महादेव बाबांना आपण म्हणजे प्रसन्न होतील. आपण एवढा कडक उपवास केलाय, भोले बाबा पण आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि आपलं छान वेट लॉस पण होणार आहे. आता इथे उपवास केला म्हटलं आपण, एक उपवास आहे आज मला, तर आपण त्या दिवशी ना आपल्याला भूकही लागत नाही, तहानही लागत नाही, आणि खाण्याची क्रेविंग झाली तर त्या क्रेविंगला पण आपण कमी करू शकतो. म्हणून ह्या बेस्ट उपाय आपल्याला श्रावण महिन्यामध्ये. 1 महिनाभर आपल्याला श्रावणी पकडायची आहे. श्रावणी पकडल्याच्या नंतर तुम्ही काय रोजचं काय करायचंय चला. तर सकाळी उठल्याबरोबर, उपवास आहे 25 तारखेला चालू झालाय, आणि रोज तुम्हाला 1 महिनाभर ह्याच गोष्टी करायच्यात. सकाळी उठल्याबरोबर, फ्रेश व्हायच्या अगोदर उठल्याबरोबर 2 ग्लास पाणी प्यायचंय. जर तुम्हाला उपवासामध्ये निंबू चालत असेल तर तुम्ही निंबू त्याच्यामध्ये ऍड करा, जिरं चालत असेल तर त्या जिरं पण तुम्ही त्या गरम पाण्यामध्ये ऍड करा, आणि म्हणजे जिरा पाणी बनवा किंवा लिंबू पाणी घ्या. असं 2 ग्लास, हे दोन्ही गोष्टी चालत नाही तर तुम्ही साधं गरम पाणी प्यायचंय 2 ग्लास. बॉडी डिटॉक्स होणार आहे, छान फ्रेश वाटणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही वॉक करायचे असेल तर वॉक करा, एक्सरसाइज करा, तुम्ही जे पण काय ऍक्टिव्हिटी करतायत ते करा, घरातले कामं करतायत ते करा. आता इथे पाणी पिऊन 1 तास झालाय. रात्री तुम्ही थोडेही जर तुम्ही ड्रायफ्रूट भिजत टाकले असतील, अंजीर आहे किंवा अक्रोड आहे, बदाम आहे, या गोष्टीतलं तुम्ही काहीही भिजत टाकलं असेल रात्री तर ते तुम्हाला खायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ब्लॅक कॉफी घ्यायची आहे. हे खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला ब्लॅक कॉफी घ्यायची आहे, मस्त एनर्जी भेटणार आहे तुम्हाला. आता उपवास आहे म्हटल्यावर ब्रेकफास्ट याची काही गोष्टच नाहीये. पाणी आपल्याला पित राहायचंय 3 ते 4 लिटर दिवसभर. 4 बॉटल भरून ठेवायच्या आणि तेवढ्या संपल्याच पाहिजे. उपवास आहे, पाणी जात नाहीये, बॉटल पिऊन घ्यायची. तरी पण जबरदस्ती करायचं शरीरावरती, मनावरती, पाणी प्यायचं. आता त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, तर दुपारच्या आपल्याला 11 वाजता जर 10 वाजता जर भूक लागले तर तिथं घरामध्ये जे पण फळ असेल ना, केळी असेल, ऍपल असेल, पेरू असेल, जे पण असेल ते 1 फळ घ्यायचं आहे आणि ते खायचं आहे. आता जेवणाचा प्रश्न येतो, उपवास आहे म्हटल्यावर दिवसभर काय खायचं, साबुदाणा, खिचडी, बटाटे, या त्या भगर, हे त्या गोष्टी अजिबात खायच्या नाही. आता दुपारी आपल्याला 1 वाजता जेवण करायचंय. ठीक आहे, उपवासाचं दुपारी 1 वाजता जेवण करायचंय. जेवणामध्ये तुम्ही प्रॉपर आहार घ्यायचा आहे. चपाती घ्या, भात घ्या, डाळ घ्या, भाजी घ्या, नॉनव्हेजचा तर प्रश्न येतच नाही इथे, सॅलड घ्या, सगळं मस्त जेवण करायचं. त्याच्यावरती हा सुस्ती आली, आता भारी जेवण झाले, मस्त उपवास सोडला, झोपायला जायचं नाही, झोपायला अजिबात जायचं नाही. ऍटलीस्ट झोपायचंय ना, तुम्हाला रेस्ट घ्यायचा असतो ना तुम्हाला, तर जेवण झाल्यावरती 2 तासाच्या नंतर तुम्ही रेस्ट घ्या. आता तुम्ही 1 वाजता जेवण केलंय तर तुम्ही 3 वाजता रेस्ट घ्यायला जा. 4 वाजेपर्यंत घेतला तरी बी काही हरकत नाहीये. ठीक आहे, आता दुपारी जेवण झालंय, 2 तासाच्या नंतर तुम्ही रेस्ट पण केलाय, 4 वाजलेत तिथे किंवा 5 वाजलेत,
ते इथे तुम्ही वापस एक ब्लॅक कॉफी घ्या, एनर्जी येणार तुम्हाला, कॅफेन असतं त्याच्यामध्ये खूप सारं, खूप एनर्जी येणार। आता उपवास आहे, चहा घ्यायचा का 1 महिनाभर, तर 1 महिना तुम्ही चहा पण सोडून दिला तरी बेस्टच आहे, चांगला रिझल्ट येईल। पण क्रेविंग होते तर तुम्ही मग 4 वाजता तुम्ही 1 कप चहा घेऊ शकता। आता याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, संध्याकाळच्या उपवास आहे, उपवास तर दुपारी सोडला, मला संध्याकाळी काय करायचंय, मी जसं सकाळी आपण 11 वाजता फळ खाल्लेलं आहे ना, कोणतं पण फळ आहे ना, त्यातलाच एखादं फळ घ्यायचंय तुम्हाला आणि 1 ग्लास पाणी टाकायचं, 1 ग्लास पाणी घालायचं, त्याच्यामध्ये एक फळाची तुकडी करायची, थोडंसं दूध घालायचं त्याच्यामध्ये, अगदी थोडंसं घालायचं, लो फॅट आपलं दूध असलं पाहिजे एकदम, जर नाही घातलं तरीही चालेल। गोड पाहिजे असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये 1 किंवा 2 खजूर त्याच्यामध्ये घालायचं, त्याचं मस्त ज्यूस बनवायचं आणि ते पिऊन घ्यायचं। 8 वाजता प्या, 9 वाजता प्या, ठीक आहे, झालं। सिंपल डाएट आहे। आणि रात्री झोपायला जायच्या अगोदर 10 मिनिटं अगोदर सकाळी कोणती ड्रिंक घेतली होती का, नॉर्मल पाणी घेतलं होतं तेच तुम्हाला संध्याकाळी घ्यायचंय। गरम पाणी घेतलं होतं का, गरम पाणीच पिऊन झोपायचंय। लिंबू पाणी घेतलं असेल तर लिंबू पाणी स्किप करायचंय, जिरं पाणी जर घेतलं असेल तर ते घ्यायचंय आणि त्याच्यानंतर 10 मिनिटांनी तुम्हाला झोपायला जायचंय। आता उपवास आहे म्हटल्यावर या गोष्टी आपण करणारच आहोत आणि खूप ऍक्टिव्ह पण राहणार आहोत आणि खूप फास्ट तुमचं वेट लॉस होणार आहे। एका महिन्यात 7-8 किलो, 10 किलो, 15 किलो किती करायचं तेवढं तुम्ही करू शकता। आता खूप जण म्हणतील आता हे 1 महिना करून घेतलं वजन कमी, मग उपवास सोडल्यावरती काय करायचं, उपवास संपल्यावरती काय करायचं, तर छान हीच पद्धत ठेवायची। दुपारच्या जेवणामध्ये आपण जे जेवण ठेवलंय ना तेच जेवण ठेवायचं। रात्रीच्या जेवणामध्ये आपण जे फळ घेतोय ना तिथे तुम्ही लिक्विड आहार घ्यायचा। लिक्विड आहारामध्ये तुम्ही काहीही घेऊ शकता, बाजरीची भाकर चुरून घेऊ शकता, ज्वारीची भाकर चुरून घेऊ शकता, फक्त भात आणि चपाती तुम्हाला स्किप करायची जोपर्यंत तुमचं टार्गेट तुम्ही कंप्लीट करत नाहीत। 25 किलोचं आहे का, 20 किलोचं आहे का, 10 किलोचं आहे, ठीक आहे। तर हा डाएट श्रावणी महिन्यातला खूप चांगला आणि स्पेशल डाएट आहे, तर तुम्ही नक्कीच फॉलो करणार आहात। आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कामाचा लाईक करायला विसरू नका। परत भेटूया छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत